दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पश्चात आता सर्वांनी एक दिलाने अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे। अक्षय कर्डिले विधानभवनात गेले तरच सर्व गावांना विकासाचा भरोसा मिळेल। ही निवडणूक फक्त कर्डिले कुटुंबाची नाही तर संपूर्ण जनतेची आहे। दुःखाच्या छायेतून ही निवडणूक लढवावी लागत असली तरी आपण सर्वांनी एकजूट दाखवत विजय मिळवायचाच असा निर्धार आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वराला श्रीफळ वाढवून करण्यात आलाय। यावेळी आमदार राजळे यांच्यासह अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर ज्योतिताई गाडे, प्रियंका अक्षय कर्डिले, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाष बर्डे, चेअरमन दीपक लांडगे, मार्केट कमिटीचे संचालक बाबा पाटील खरसे, माजी सरपंच प्रकाश पालवे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सचिन वायकर, मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, शिंदे सेनेचे अंकुश चितळे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशल भापसे, सरपंच चारुदत्त वाघ, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, जिजाबापू लोंढे, पोपटराव कराळे, अरुण रायकर, चेअरमन धीरज मेड, अध्यक्ष सोमनाथ कातखडे, बंडू पाठक, कानिप पाठक, संभाजी वाघ, सुरेश चव्हाण, महादेव पाटील कुटे, अण्णासाहेब शिंदे, रावसाहेब लोहकरे, चेअरमन रमेश अकोलकर, सरपंच सुभाष शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह दगडवाडी, भोसे, वैजू बाभळगाव, लोहसर, खांडगाव, पवळवाडी येथील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। भाजपा महायुतीने अक्षय कर्डिले यांच्या रूपाने स्वच्छ आणि दूरदृष्टी असणारा चेहरा या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून दिला असून मतदारसंघातील सर्व प्रलंबित विकास कामे सरकारच्या माध्यमातून अक्षय कर्डिले निश्चितपणे मार्गी लावतील। लोकनेते शिवाजीराव कर्डिले यांनी देखील अक्षय कर्डिले यांना जनसेवेचा वारसा आणि आदर्श घालून दिलेला आहे। त्यामुळे अक्षय कर्डिले देखील निश्चित या मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून काढतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय कर्डिले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। पाथर्डी तालुक्यातील या प्रचार दौऱ्याने निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून कर्डिले यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद आगामी लढतीचे चित्र स्पष्ट करत असल्याचे दिसून येत आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। भविष्यामध्ये प्रत्येक वर्षी 40 ते 50 किलोमीटरचा टार्गेट आपल्या शासनाने बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जे आपले भांडणं होतात, रस्ते मोकळे होत नाही, एक चांगली योजना या सरकारने आणलेली आहे। खरं तर बजेटच्या माध्यमातून असेल, मला वाटतं 25 कोटीचा निधी आपल्या या 39 गावांस म्हणजे राहुरी, शेवगाव, राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुका मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिलेला आहे। म्हणजे साहेब गेले तरी साहेबांची उणीव या तालुक्यातील लोकांना लागू नये, त्यांचे विकास कामं राहू नये यासाठी साहेब नसताना सुद्धा 25 कोटीचा निधी अक्षय दादाला दिलेला आहे। मुंबईला सुद्धा आमची अनेकदा भेट व्हायची। जे साहेबांसारखंच काम करण्याचा ओळख अक्षय दादाला आहे। साहेबांचे प्रतिबिंब आपल्याला अक्षय दादाच्या रूपाने या ठिकाणी बघायला मिळतं। शेवटी दुःख सगळ्यांनाच आहे, परंतु या दुःखातून सावरून जाऊन आपल्याला पुढे जायचं असतं। काळ हा त्याच्यावर उपाय असतो, औषध असतं आपण म्हटलं जातं। म्हणून ही निवडणूक सोपी न समजता खरं तर बघितलं आपला फॉर्म भरल्यानंतर की थोडंसं आपण पाहत होतो निवडणूक कशा पद्धतीने होते। 9-10 तारखेपर्यंत आपण म्हणतो बिनविरोध होते की काय होते, परंतु शेवटी 7 उमेदवार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून काही अपक्ष आहेत, परंतु तेवढ्याच ताकदीचं पक्षाचा मोठं पाठबळ आपल्या युतीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचंही पाठबळ आपल्या उमेदवारांना आहे। त्यांचाही आता राहुरीमध्ये मतदार आहे। साहेब गेल्यानंतर 15व्या दिवसापासून लोकांच्या कायम संपर्कामध्ये अक्षयदादा या ठिकाणी होते आणि म्हणून मला खात्री आहे की शेवटी अनुभव जरी कमी असला, वय जरी कमी असलं, परंतु शेवटी एकदा जबाबदारी घेतल्यानंतर किंवा एखादा आपण जसं म्हणतो मासा पाण्यात पडल्यावर पोहतो किंवा जसं सांगावं लागत नाही, ज्या घराची परंपरा, राजकीय, सामाजिक वारसा असतो त्यांना काही फारसं शिकवावं लागत नाही। आणि मला वाटतं साहेबांची उणीव आपण अक्षयदादाच्या रूपाने भविष्यामध्ये राहणार नाही। त्याच ताकदीने कर्डिले साहेबांपेक्षाही जास्त ताकदीने अक्षयदादा आपल्या सर्वांमध्ये असतील, आपल्या सुखदुःखामध्ये येतील, सगळ्यांच्या ज्येष्ठ असतील त्यांचा मान सन्मान ठेवला जातो। त्याबद्दल मी आपले अक्षयदादांच्या वतीने हार्दिक स्वागत करते। साहेबांना सांगू नका होत्या 6 महिने पूर्ण साहेब गेले, पण त्यांच्या आठवणी काय आपल्या
केले, काही पाण्याचे प्रश्न असतील तेही साहेबांनी सोडवले. तसेच लाईटीचे काही प्रश्न असतील, भीती वगैरे तेही साहेबांनी दिले. मुलींच्या शिक्षणासाठी काही अडचणी आल्या असल्या तरी साहेबांनी त्याही दूर केल्या. रोज सकाळी 7 वाजतापासून घरातून बाहेर पडल्यानंतर साहेब फक्त आणि फक्त जनतेसाठी होते. 24 तास कधीही कोणी फोन केला तर साहेब हे कायम उपस्थित राहायचे. कोणत्याही ठिकाणी कुठला कार्यक्रम असो, दहावा असो किंवा कोणाची मयत झालेली असो किंवा दुसरं काही लग्न, साखरपुडा, कोणाचा वाढदिवस, अशा प्रत्येक ठिकाणी आणि तसेच सांस्कृतिक पेटीमध्ये सुद्धा साहेब प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहायचे. साहेबांचं सांगण्यासारखं खूप आहे हे माझ्यापेक्षा जास्त आपल्या सर्वांनाच माहिती. आज साहेब नाही तर त्यांची कमी खूप होती. प्रत्येक दिवस खूप जाणं म्हणजे खूप कठीण वाटतं. आणि जशाला तुम्ही साहेबांसोबत कायम उभे राहिले खंबीरपणाने, मोनिका ताई आजही अगदी बहिणीसारख्या साहेबांसोबत कायम खंबीरपणाने उभे राहिले. तसेच आता तुम्ही सर्वजण मिळून अक्षयदादांच्याही पाठीवर कायम खंबीरपणे उभे राहा आणि त्यांना जसं प्रेम, साहेबांना तुम्ही जसं प्रेम दिलं, माया दिली, त्यांना सहकार्य केलं, तसंच या निमित्ताने मी बोलते की तुम्ही सर्वजण अक्षयदादांनाही तसंच प्रेम द्या, आम्हाला दोघांना आशीर्वाद द्या.